भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्सच्या मॅरेथॉनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आपण आता हे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीचे मॅरेथॉन घेऊन येत आहोत. यामध्ये इयत्ता 8वी, 9वी आणि इयत्ता 10वीतील भाग 1 या 3 पुस्तकांचा समावेश आपण केलेला आहे. आता रसायनशास्त्राचे प्रश्न हे साधारणतः अपवादावर आधारित असतात आणि रसायनशास्त्र हे एक अदृश्य शास्त्र असल्यामुळे विद्यार्थी याचा अभ्यास करायला घाबरतात. जसे फिजिक्सच्या संकल्पना ह्या आपल्या समोर वास्तविक जीवनात दिसतात, पण रसायनशास्त्र हे अणूच्या लेव्हलवर म्हणजेच एकदम सूक्ष्म पातळीवर चालू असते, ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्याचं एक इमॅजिनेशन करणं खूप गरजेचं असतं. हे लक्षात घेऊनच आपण हे लेक्चर विथ ॲनिमेशन, ज्या काही स्लाइड्स आहेत त्याला ॲनिमेट करून तुम्हाला ती संकल्पना संपूर्ण समजेल अशा रीतीने बनवलेले आहे. या लेक्चरमध्ये आपण पुस्तकातील मटेरियल व्यतिरिक्तही अजून साऱ्या फॅक्ट्स आणि विविध इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची वही आणि पेन तयार ठेवा, नोट्स काढून घ्या. तर आपण सुरू करूया रसायनशास्त्राच्या या मॅरेथॉन लेक्चरला. मी धैर्यशील जगदाळे, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील मित्र, मार्गदर्शक आणि अंतिम यशापर्यंतचा सोबती. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भौतिकशास्त्र याची रॅपिड रिव्हिजन पूर्ण केली, पण आतापासून आपण एका नव्या प्रवासाला निघत आहोत. रसायनशास्त्राच्या म्हणजेच केमिस्ट्री या विषयासाठी एका अद्भुत आणि अदृश्य जगात आपण आता प्रवेश करत आहोत. एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अणूचे अंतरंग आणि द्रव्याचे मोजमाप हा चॅप्टर म्हणजे संपूर्ण रसायनशास्त्राचा आत्मा आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची नक्की जागा कुठे असते, डाल्टन ते बोहर हा अणूच्या शोधाचा रंजक प्रवास कसा झाला आणि विज्ञानात मुलांना नेहमी सतावणारी मोल ही भानगड नक्की काय आहे, हे सगळं आपण आजच्या या एकाच मास्टर क्लासमध्ये एखाद्या कथेसारखं डिकोड करणार आहोत. लेक्चरच्या मध्ये मी समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स आणि परिवर्ती संयुजा म्हणजेच व्हेरिएबल व्हॅलेन्सी यावर आयोगाचे असे काही सापळे किंवा ट्रॅप सांगणार आहे जे तुमचे हातचे मार्क्स वाचवतील. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनकडे केंद्रित करा. आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या सामान्य विज्ञानावर आधारित अणूचे अंतरंग व द्रव्याचे मोजमाप हे सविस्तर पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी सूक्ष्म म्हणजेच मायक्रो ते स्थूल म्हणजेच मॅक्रो असा हा आपला प्रवास अतिशय रोमांचक असणार आहे. आजच्या या मास्टर क्लासची रूपरेषा आपण 5 अतिशय सोप्या टप्प्यात विभागली आहे. 1. अणूची संरचना आणि उत्पत्ती, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. 2. उपअणुकण म्हणजेच सब ॲटॉमिक पार्टिकल्स. 3. अणुअंक व संयुजा, ॲटॉमिक नंबर अँड व्हॅलन्सी. 4. रासायनिक संयोगाचे नियम, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आणि 5. मोल संकल्पना व मोजमाप, मोल कन्सेप्ट. आपले मुख्य लक्ष येणाऱ्या परीक्षेतील MCQ आणि गणितीय उदाहरणांसाठी तुमची 100% तयारी करणे हे आहे. आता या प्रवासाची सुरुवात करूया अणुप्रारूपांच्या म्हणजेच ॲटॉमिक मॉडेल्सच्या इतिहासापासून. इसवी सन 1803 मध्ये जॉन डाल्टनने अणु हा एक भरीव आणि अविभाज्य गोळा असल्याचे सांगितले, ज्याचे तुकडे करता येत नाहीत. त्यानंतर 1897 मध्ये जे थॉम्सनने प्लम पुडिंग मॉडेल मांडले आणि कलिंगडातील बियांसारख्या दिसणाऱ्या ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्सचा शोध लावला. पुढे 1911 मध्ये रुदरफोर्डने सुवर्ण पत्रिकेचा प्रयोग करून धनप्रभारित व जड केंद्रक शोधले. आणि शेवटी 1913 मध्ये नील्स बोअरने हे सिद्ध केले की इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती एका स्थायी कक्षेत म्हणजेच स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरत असतात. इथे या अणूच्या रचनेविषयी एक जबरदस्त एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. रुदरफोर्डने जेव्हा सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावरून अल्फा कणांचा म्हणजेच अल्फा पार्टिकल्सचा मारा केला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की 10,000 पैकी तब्बल 9,999 कण त्या पत्र्याच्या आरपार निघून गेले आणि फक्त एक कण केंद्रकाला धडकून मागे परत आला. यावरून त्याने एक धक्कादायक सत्य सिद्ध केले की अणूचा 99.99% भाग हा पूर्णपणे पोकळ असतो, जणू एखाद्या क्रिकेटच्या मोठ्या मैदानात मध्यभागी ठेवलेली एक छोटी गोटी म्हणजे अणूचे केंद्रक असते आणि अणूचे सर्व वजन त्याच्या एका अत्यंत सूक्ष्म केंद्रकात एकवटलेले असते. आता आपण पाहिलेल्या या अणूच्या आत 3 मुख्य उपअणुकण म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. पहिला प्रोटॉन, ज्याचा शोध रुदरफोर्ड
आणि गोल्डस्टीन यांनी लावला. हा धनप्रभारित असतो आणि तो केंद्रकात अगदी सुरक्षित असतो. दुसरा न्यूट्रॉन, ज्याचा शोध जेम्स चॅडविकने लावला. यावर कोणताही प्रभार नसतो, म्हणजेच हा उदासीन म्हणजे न्यूट्रल असतो आणि तोही केंद्रकातच असतो. तिसरा इलेक्ट्रॉन, ज्याचा शोध थॉम्सनने लावला. हा ऋणप्रभारित असून तो केंद्रकाबाहेर विशिष्ट कक्षेत सतत फिरत असतो. केंद्रकात एकत्र राहणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असे म्हणतात. निसर्गातील प्रत्येक मूलद्रव्याची स्वतःची एक वेगळी ओळख असते आणि ती ओळख त्याच्या अणुअंकांवरून म्हणजेच ॲटॉमिक नंबरवरून ठरते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची एकूण संख्या म्हणजे त्याचा अणुअंक होय. म्हणजेच ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. तर दुसरीकडे अणुवस्तुमानांक म्हणजे मास नंबर, याचा अर्थ अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण बेरीज. मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. हे सूत्र गणितांसाठी लक्षात ठेवा. आता आपण समस्थानिके ही संकल्पना पाहू. एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांचा अणुअंक अगदी समान असतो पण अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो त्यांना समस्थानिके म्हणतात. जसे कार्बनचे C12, C13 आणि C14 हे 3 भाऊ आहेत. वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांचे उपयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत. युरेनियम 235 अणुभट्टीत वीज निर्मितीसाठी, कोबाल्ट 60 कर्करोगावर, आयोडीन 131 गॉयटरवर आणि कार्बन 14 जीवाश्मांचे म्हणजे जुन्या हाडांचे वय ठरवण्यासाठी वापरतात, ज्याला आपण कार्बन डेटिंग पद्धत म्हणतो. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, कारण आयोग तुम्हाला इथेच फसवतो. MPSC नेहमी पूर्वपरीक्षेत जोड्या लावामध्ये या समस्थानिकांचे उपयोग विचारते. विद्यार्थी घाईघाईत कोबाल्ट 60 आणि आयोडीन 131 यांच्या उपयोगात कन्फ्यूज होतात. आजपासून एक ट्रिक कायम लक्षात ठेवा. आपल्या गळ्यातील थायरॉइड ग्रंथीच्या उपचारासाठी आयोडीनच लागते. त्यामुळे आयोडीन 131 हे गॉयटरसाठी म्हणजेच गलगंडसाठी औषध आहे आणि उरलेले कोबाल्ट 60 हे कॅन्सरसाठी कर्करोगासाठी औषध आहे. हे आता कधीच विसरायचे नाही. आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जागा पाहिली, पण हे इलेक्ट्रॉन नेमके कुठे असतात? ते केंद्रकाभोवती कक्षेमध्ये म्हणजेच शेल्समध्ये फिरत असतात. बोअर ब्युरी यांच्या सूत्रानुसार 2n2 म्हणजे एका कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे ठरते. त्यानुसार K कक्षेत 2, L कक्षेत 8, M कक्षेत 18 आणि N कक्षेत 32 इलेक्ट्रॉन राहू शकतात. पण यातून एक सर्वात मोठा सुवर्ण नियम असा निघतो की कोणत्याही अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉनच असू शकतात. रसायनशास्त्रात यालाच अष्टक स्थिती म्हणजेच ऑक्टेट रूल असे म्हणतात. जसं माणसाला जीवनात स्थिर व्हायचं असतं तसाच निसर्गातील प्रत्येक अणू स्वतःची बाह्यतम कक्षा पूर्ण भरून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. हेलियमची द्विक स्थिती पूर्ण असते तर निऑनची अष्टक स्थिती पूर्ण असते. ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा आधीपासूनच पूर्ण असते त्यांना कुणाची गरज नसते, त्यामुळे ते रासायनिक प्रक्रियेत भाग घेत नाहीत. अशा राजेशाही मूलद्रव्यांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू नोबेल गॅसेस असे म्हणतो. आणि याच अष्टक स्थितीवरून मूलद्रव्यांची संयुजा म्हणजेच व्हॅलेन्सी ठरते. अणू स्थिर होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा भागीदारी करतो ती संख्या म्हणजे संयुजा होय. उदाहरणार्थ सोडियमच्या बाहेरील कक्षेत एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असतो, तो देऊन टाकतो म्हणून त्याची संयुजा 1 आहे. तर दुसरीकडे क्लोरीनला स्थिर होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन हवा असतो, तो 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याची संयुजाही 1 आहे. हेच दोन्ही एकत्र येऊन NaCl म्हणजेच खाण्याचे मीठ तयार होते. काही मूलद्रव्ये मात्र फार हुशार आणि चलाख असतात. ती आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार आपली संयुजा चक्क बदलतात. यालाच आपण परिवर्ती संयुजा व्हेरिएबल व्हॅलन्सी असे म्हणतो. इथे मी तुम्हाला एक MPSC ची भारी ट्रिक देतो. विज्ञानात कमी संयुजेला नेहमी औस असा प्रत्यय लागतो आणि जास्त संयुजेला नेहमी इक हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ तांब्याची संयुजा जर +1 असेल तर त्याला क्युप्रस म्हणतात आणि जर ती +2 असेल तर क्युप्रिक म्हणतात. चला याचा तक्ता पाहूया. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला तेच परिवर्ती संयुजेचे म्हणजेच व्हेरिएबल व्हॅलन्सीचे अतिशय महत्त्वाचे उदाहरण दिसेल. आत्ता पाहिल्याप्रमाणे तांबे
+1 आणि +2 दाखवते, म्हणजेच क्युप्रस आणि क्युप्रिक. तसेच पारा हा धातू +1 आणि +2 दाखवतो, म्हणजेच मर्क्युरस आणि मर्क्युरिक. आणि लोह +2 आणि +3 दाखवतो, फेरस आणि फेरिक. हे सर्व फॅक्ट्स एक्झामसाठी खूप महत्वाचे आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता हे सर्व अणू आणि रेणू एकमेकांसोबत कसे जुळतात यासाठी आता रासायनिक संयोगाचे नियम, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पाहू. पहिला नियम आहे द्रव्य अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, जो आधुनिक रसायनशास्त्राचे जनक आंतवान लेवायझिये यांनी मांडला. हा नियम स्पष्ट सांगतो की जेव्हा कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असते तेव्हा द्रव्याच्या एकूण वजनात कोणतीही वाढ किंवा घट होत नाही. म्हणजेच अभिक्रियाकारके, रिॲक्टंट्स आणि उत्पादिते, प्रोडक्ट्स यांचे वजन नेहमी अगदी समान असते. मित्रांनो, आता आपण पाहिलेले आंतवान लेवायझिये यांना संपूर्ण जग रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखते. पण तुम्हाला माहिती आहे का, फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात या महान शास्त्रज्ञाला एका चुकीच्या आरोपाखाली गिलोटिनवर चढवून त्यांचा निर्घृण शिरच्छेद करण्यात आला होता. विज्ञानाच्या इतिहासातील ही एक अत्यंत दुर्दैवी आणि काळी घटना मानली जाते. यातला दुसरा नियम आहे स्थिर प्रमाणाचा नियम, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, जो फ्रेंच शास्त्रज्ञ प्राउस्ट यांनी मांडला. या नियमानुसार कोणत्याही संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असते. जसे पाण्याचे म्हणजेच H2O चे कुठलेही उदाहरण घ्या, मग ते पावसाचे पाणी असो वा नदीचे, त्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण हे कायम 1:8 असेच असते, त्यात कधीही बदल होत नाही. आता पाहूया द्रव्याचे मोजमाप. अणूचा आकार कसा मोजतात? तो नेहमी त्याच्या त्रिज्येवरून ठरतो आणि अणू अत्यंत सूक्ष्म असल्याने ही त्रिज्या नॅनोमीटर मध्ये मोजतात. 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. अणूचा हा आकार मुख्यत्वे 2 घटकांवर ठरतो. 1. कक्षांची संख्या, म्हणजेच कक्षा जितक्या जास्त आकार तितका मोठा. आणि 2. अणु अंक, म्हणजे जर कक्षा समान असतील तर प्रोटॉनची संख्या वाढल्यास आकर्षण वाढून आकार लहान होतो. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामध्ये एकवटलेले असते, हे आपण पाहिले. हे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी कार्बन 12 या अणूची एक संदर्भासाठी निवड केली. यातूनच मोजमापाचे एकीकृत वस्तुमान, युनिफाईड मास म्हणजे डाल्टन, स्मॉल यू हे एकक पुढे आले. 1 डाल्टन म्हणजे 1.660 गुणिले 10⁻² किलो इतके अतिसूक्ष्म वजन असते. जर आपल्याला संपूर्ण रेणूचे वजन काढायचे असेल तर रेणू वस्तुमान ही संकल्पना येते. रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूतील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. उदाहरणार्थ, पाण्याचे रेणू वस्तुमान काढायचे असल्यास हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू या सर्वांची एकूण बेरीज म्हणजेच 2 + 16 बरोबर 18 डाल्टन इतकी येते. मित्रांनो, हा मोल शब्द सतत आपल्या वाचनात येतो, पण 1 मोल म्हणजे नक्की किती हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण देतो. जर तुम्हाला बाजारातून 1 डझन केळी आणायला सांगितली तर तुम्ही न चुकता 12 केळी आणाल. 1 शतक म्हणजे 100, अगदी तसंच अणूच्या जगात 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 एवढी अवाढव्य आणि डोळे विस्फारून टाकणारी संख्या आहे. जर तुम्ही एका सेकंदाला 1 अणू या वेगाने मोजायला सुरुवात केली तरी फक्त 1 मोल अणू मोजायला तुम्हाला लाखो वर्ष लागतील, इतकी ती प्रचंड संख्या आहे. या स्लाइडमध्ये तीच मोल संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. दैनंदिन जगात जसे 1 डझन म्हणजे 12 वस्तू, तसे रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 रेणू असतात. याची शास्त्रीय व्याख्या अशी: संयुगाचा 1 मोल म्हणजे त्या संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान. उदाहरणार्थ, पाण्याचे रेणू वस्तुमान 18 U आहे, म्हणून 18 ग्रॅम पाणी घेतल्यास ते म्हणजेच 1 मोल पाणी होय. विज्ञानातील या 6.022 गुणिले 10⁻23 या प्रचंड संख्येलाच ॲव्होगाड्रो अंक असे म्हणतात. इटालियन शास्त्रज्ञ अमेडिओ ॲव्होगाड्रो यांच्या स्मरणार्थ या अंकाला हे नाव दिले गेले आहे. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या नेहमी निश्चित असते आणि ती म्हणजे ॲव्होगाड्रो अंक होय. तर आता आपण यावर आधारित एक
गणित पाहूया. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती मोल असतात? याची पहिली स्टेप काय? तर CO2 चे रेणू वस्तुमान काढणे. C12 अधिक ऑक्सिजन 16 जो की 2 वेळा आहे, म्हणून 16 दुने 32, 12 अधिक 32 बरोबर 44 डाल्टन. आता दुसरी स्टेप म्हणजे मोलचे सूत्र वापरणे. मोलचे सूत्र काय आहे? दिलेले वस्तुमान भागिले रेणू वस्तुमान म्हणजेच 66 भागिले 44. असे केल्यास आपल्याला अचूक उत्तर मिळते, म्हणजेच 1.5 मोल. आता आपण मूलके समजावून घेऊ. ही मूलके प्रामुख्याने 2 प्रकारची असतात, आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी. जेव्हा अणूपासून इलेक्ट्रॉन काढून घेतले जातात तेव्हा धनप्रभारित कॅटायन तयार होतात. यांना आम्लारीधर्मी मूलके म्हणतात. उदाहरणार्थ Na+, K+. तर जेव्हा अणूबाहेरील इलेक्ट्रॉन स्वतःकडे मिळवतो तेव्हा ऋणप्रभारित ऍनायन तयार होतात. यांना आम्लधर्मी मूलके म्हणतात. उदाहरणार्थ क्लोरीन -, SO4 2- इत्यादी. आता संयुगांची रासायनिक सूत्रे लिहिण्यासाठी एक अतिशय सोपी तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन पद्धत वापरतात. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट कसे बनते? याची पहिली पायरी आहे संज्ञा लिहिणे, म्हणजे Na आणि SO4. दुसरी पायरी त्यांच्या अगदी खाली त्यांची संयुजा लिहिणे. Na ची आहे 1 आणि SO4 ची 2. तिसरी पायरी यांचा तिरकस गुणाकार करणे. यातून आपल्याला संयुगाचे अंतिम सूत्र मिळते, जे की Na2SO4. मित्रांनो, ही शेवटची स्लाइड म्हणजे तुमच्या रिव्हिजनसाठी मास्टर ब्लूप्रिंट आहे. आज आपण काय पाहिलं? केंद्रकातील प्रोटॉन हे मूलद्रव्याची मुख्य ओळख ठरवतो. कक्षेतील बाह्य इलेक्ट्रॉन त्याची संयुजा ठरवतात. अणूंच्या बंधनातून त्याचे रेणू वस्तुमान मिळते आणि शेवटी ग्रॅम मधील मोजमाप हे मोल ठरवते. हा संपूर्ण लूप एकदा नक्की अभ्यासा. यावरच सगळे प्रश्न फिरतात आणि या स्लाइडचा स्क्रीनशॉट नक्की काढा. तर मित्रांनो, इथे आपला अणूचे अंतरंग आणि द्रव्याचे मोजमाप हा रसायनशास्त्राचा अतिशय महत्त्वाचा पाया अगदी पक्का झाला आहे. अणूची रचना कशी असते, त्याचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काय करतात आणि हे सगळं मोजतात कसं, हे आता आपल्याला समजले आहे. पण आता विज्ञानासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर निसर्गात हायड्रोजन पासून ते युरेनियम पर्यंत इतकी वेगवेगळी आणि शेकडो मूलद्रव्ये आहेत, तर या सर्वांचा एकत्रित अभ्यास करायचा कसा? जसं एखाद्या मोठ्या मेडिकल दुकानात औषधे एका विशिष्ट क्रमाने लावून ठेवलेली असतात, अगदी तसंच शास्त्रज्ञांनी या सर्व अणूंना आणि मूलद्रव्यांना त्यांच्या अणुअंक आणि गुणधर्मानुसार एका सुंदर तक्त्यात कसं बसवलं? चला, रसायनशास्त्राच्या या अखंड प्रवासात पुढे जाऊया आणि आपल्या पुढच्या भागात मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, यामागचा ऐतिहासिक आणि रंजक प्रवास उलगडूया.